तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मी आज आहे हरनेला आणि हरनेला आपल्याला बघायचं आहे हरनेचं फिश मार्केट। आता बरेच दिवस जवळपास तरी झाले आपण फिश मार्केट वगैरे बघितलं नाही, म्हणजे आपण इकडे आलोच नाही जवळपास तरी। आणि आपले पूर्वी म्हणजे भरपूर व्हिडिओ वगैरे असे शॉर्ट वगैरे, पण आपण आता शॉर्ट पण कमी केले टाकायचे। तर आज वेळ भेटला आहे ना, आज आलो आहे हरणे मार्केटला। तर हे तुम्ही इकडनं बघू शकता, हरणे मार्केट आहे। आवाज थोडासा म्हणजे येईल खरखर, कारण इथला आवाज भरपूर येतोय। हे तुम्ही बघू शकता, इथं हरणे गाव आहे आणि इकडनं आहे हरणे मार्केट आणि हा हरणेचा बीच आहे। बघा खूप छान इकडे बीच आहे। त्या साईडला थोडासा खराब आहे बीच, म्हणजे त्या साईडला थोडासा खराब आहे कारण की तिथे मच्छी वगैरे विकतात ना, म्हणून थोडीशी घाण वगैरे असते। पण इकडे खूप छान बीच आहे, वास पण येत नाही, काही नाही, मस्त आहे। हा बघा इथून तुम्ही बघू, तिकडनं दुसरं आहे मुरुड वगैरे, तिकडनं आहे गाव, म्हणजे मुरुडचा बीच वगैरे तिकडनं आहे। तर चला भेटूया तिथंच आपला। तर चला आता भेटूया मार्केटला। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे बेटसारखं आहे, म्हणजे याच्यावर पूर्ण घरं वसलेलं आहेत, पूर्ण म्हणजे पूर्ण असं बेटसारखंच आहे जवळपास तरी। पूर्ण घर वगैरे वसलेलं आहे, म्हणजे घरं वसलेलं आहे, तिथं भरपूर घरं वगैरे आहेत। आणि इकडनं आहे हे तुम्ही बघू शकता अज्जलदुर्ग किल्ला आहे, खूप छान वाटतो। आणि आपलं मार्केट म्हणजे जे होलसेलचं मार्केट आहे ना, त्या ह्या ठिकाणी पूर्ण असतं बसलेलं, म्हणजे ह्या ठिकाणी पूर्ण होलसेल मार्केट आहे। इकडनं गाड्या वगैरे पुढ्या वगैरे भरपूर लागलेल्या असतात, म्हणजे ज्या बाहेर काढल्या असतात त्या। आणि ज्या मेन ज्या म्हणजे मासे वगैरे घेऊन येतात ना, त्या होड्या इकडं असतात। हे तुम्ही बघू शकता, इकडे त्या होड्या असतात पूर्ण, ह्या होड्या असतात पूर्ण। ह्या बघा, हे तुम्ही बघता, ह्या होड्या पूर्ण असतात आणि तिथून मासे घेऊन हे इकडे येतात। म्हणजे तुम्ही त्या छोट्या छोट्या होड्या आता बघताय येत आहेत, त्या इकडे येतात साहित्य, म्हणजे पूर्ण मासे जे असतात ना पूर्ण ते घेऊन, मी साहित्य सांगतो, साहित्य नाही तर मासे घेऊन ते इकडे येतात आणि इथे लिलाव होतो। आणि शेजारी तुम्हाला लोकल मार्केटसुद्धा एक भेटेल, त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे घेऊ शकता मच्छी वगैरे। आता आपण खाली पण जाऊया आणि बघूया काय परिस्थिती आहे ती। आणि तुम्हाला वरतून एक तिकडे जाणार, तिकडे लाईट हाऊस आहे। आता तिकडनं सूर्यप्रकाश एकदम जोरात आहे म्हणून तिकडचं व्यवस्थित दिसत नाही। तिकडनं लाईट हाऊस आहे छोटंसं, ते बंद आहे आता, पूर्वीच्या काळातलं होतं। आणि इकडनं पूर्ण होड्या वगैरे थांबलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने हे म्हणजे हरण्याचं मार्केटचा एक व्ह्यू झालेला आहे इथून। तर तुम्हाला आता पूर्ण आपण व्हिडिओ बघूच, खाली जाऊन मस्त मासे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बघायला मिळतीलच। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय ज्या ठिकाणी मार्केट आहे त्या ठिकाणी। आणि आज आहे भरती, आणि भरती असल्यामुळं पाणी भरपूर जवळ आहे। आणि इकडं बघा बोटीचं काम चालू आहे, रंग वगैरे द्यायचं अशा पद्धतीने मस्त एकदम। आणि इकडे बोटी वगैरे लागलेल्या आहेत पूर्ण, ते तुम्ही बघू शकताय। हे बघा काय मस्त वाटत असेल ना, हे पूर्ण जबरदस्त आहे, खूप मोठे आहे, परसनेट आहे वाटतं। आणि इकडे आपल्याला जायचं आहे मार्केटला, आणि तुम्हाला मच्छी दाखवतो, मच्छी कशी आणतात ते। मध्ये सगळ्या होड्या लागलेल्या असतात, कारण इथं पाणी कमी आहे ना, म्हणजे उथळ आहे थोडंसं, म्हणून छोट्या होड्यांमध्ये इकडं माल आणला जातो। तर अशा पद्धतीने काहीसा हरणे मार्केट आहे, तिकडे लिलाव चालू झाला आहे, तर तो पण बघायला जाऊ, पण पहिले इथं बघूया। अशा पद्धतीने मच्छी आणतात मस्तपैकी एकदम। हे बघा इकडे तुम्ही बघताय भरपूर होड्या वगैरे आहेत, छोट्या आणि छोट्या बोटी वगैरे आहेत, कोळंबी वगैरे भरपूर दिसते। इकडे बघा काम चालू आहे, तिथून बैलगाडी बघू शकता, बैलगाडीतून बाहेर माल काढला जातो। ते तिकडे बघू शकता बैलगाडीने बाहेर माल काढला जातो, कारण होड्या जास्त डायरेक्ट बाहेर येत नाही। इकडे पण आहे बैलगाडी, तिकडे सागर आहे, पाण्याचा आनंद घेतोय। आणि आपल्याला तिकडे जायचं आहे, तिकडनं आहे लिलाव चालू, तर ते बघायचं आहे आपल्याला, मेन गोष्ट ती आहे। तर चला बघूया। तर मित्रांनो, इथं म्हणजे जे लहान लहान खेड्यांमध्ये ज्या मच्छीवाल्या जातात ना, म्हणजे काकी वगैरे, ते इथूनच मच्छी वगैरे विकत घेऊन दुसऱ्या दिवशी मार्केटला विकायला नेतात, किंवा गावागावामध्ये विकायला नेतात। आणि इथं तुम्ही बघू शकता कोळंबी भरपूर आलेली आहे, बघा कोळंबी भरपूर आलेली आहे। आणि इकडे मित्रांनो शिंगटे आहेत, तुम्ही बघू शकताय, धोमे वगैरे दिसत आहेत। आणि मित्रांनो तुम्ही बघताय हे आहेत मोरवल्या, इकडे आहेत, हे तुम्ही बघू शकता।
13,850. तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता हे सैंदाड खूप प्रसिद्ध आहेत. सैंदाड बोलतात त्याला. इकडं परत मोरवलं आहे. तिकडे वेगळ्या कलरचे आहे. तुम्ही बघू शकता हे बघा वेगळे कलर आहे आता. याचं नाव काय हो? भिंग बोलतात काय? पाला पण बोलतात. 3,000 रुपये, 3,050, 3,3100, 3100, 3100, 50, 3350, 3400, 3400, 3400, 3450, चेक करून तुझ्या काढून सांग. इथे चेक करून चला माल कडक 800 रुपये किलो. सगळे कडकडीत तुम्ही घेतलं 850 850 799 पण नाही. 17 किलो कमी 17 किलो 15 किलो. नाही, हे 16,000चा माल आहे का 10 किलो माल आहे. त्याला 14 रोग देत आहे. हे 14 रोग देत आहे. ते नको झाले रोग 14,000 माहितीये मला रोग आता मी घेणार नाही नंतर. कोणत्या कोळंबी हो? हे टायगर चांगले टायगर अरे नवीनच बघितलं. सगळ्यांनी दाव किती? लई नको दे 800 रुपये 2 किलो चौदाशे पण तुझेच आहेत. 1400 दोन एकर टाक 2 एकर टाक. किरवा आहे बघ किती मोठा. किती किलोचा असा लोक काकी हा? 500 रुपये 300 रुपयाचा एक. 500 रुपये. आणि हे हा कितीचा आहे? हा 700 रुपये 700. आपण बोलत बाबा 700. अरे बोलत बाबा 700. मित्रांनो हे चांद मासा आहे. तुम्ही बघू शकताय हा चांद मासा आहे. चांदासारखा दिसतो म्हणून चांद मासा. मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता किती मोठ्या सुरमई आहेत. कॅरेट मध्ये बसत पण आहे पूर्ण. आणि इकडे बघता हे गोबरा मासा आहे. हा बघा गोबरा एकदम चिपचिपा झालाय. गळाला लागतात. आपले मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल तर.
वाईट होतं इकडे बोला, काम बोला, इकडे बोला, 2000, 2000, 2500. हे तिकडे आला तर मित्रांनो त्या साईडला पूर्ण तुम्ही बघू शकता, तिकडनं पूर्ण लिलाव वगैरे होतो. आता तिकडनं सूर्या म्हणून व्यवस्थित दिसणार नाही. आणि इकडच्या साईडने पूर्ण म्हणजे रेग्युलर जे विक्रेते असतात ना, म्हणजे लोकल मार्केट तुम्ही बोलू शकता, किंवा म्हणजे हे लोकल आहे इथं समजायचं. तिकडं होलसेलमध्ये भेटतात आणि इथं रिटेलमध्ये तुम्हाला मच्छी मिळते. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे पूर्ण रिटेलचं आहे शॉप. तर इथं तुम्हाला विविध प्रकारची मच्छी भेटेल आणि भेटून जाईल. तुम्ही योग्य पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, म्हणजे योग्य प्राईस वगैरे करून. इकडे बघू शकता पूर्ण हे बघा. नाही तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज पूर्ण मार्केट बघितलं. मार्केटची मच्छी होती ती पण बघितली, मस्त होती. म्हणजे रेट वगैरे नाही विचारला आपण, कारण काय रेट वगैरे विचारणं ही चुकीची गोष्ट आहे. आणि रेट भरपूरच सांगतात इथं. पण आपल्याला म्हणजे रेट कमी पण ते करतात, असं नाही की भरपूर सांगतात मग भरपूर रेटने देतात. कमी पण करतात रेट, फक्त आपल्याला करता यायला पाहिजे, बार्गेनिंग जमायला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला समजा वाटले तर तुम्ही घेऊ शकता. मच्छी खूप मस्त भेटते, म्हणजे फ्रेश भेटते, फक्त घेता यायला पाहिजे. आणि किंमत जर करता आली तर किंमत पण खूप म्हणजे कमी असते, एवढी काही किंमत पण नसते. तर ती जर समजा करता आली तर तुम्ही लकी ठरता इथं, म्हणजे खूप छान तुम्हाला मच्छी मिळून जाते. तर अशा पद्धतीने आपले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही. तर चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.